जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूरच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण मागच्या भागात ऐकला. त्याचाच उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत. गाणी म्हणायचं म्हटलं की बालचमू हसत खेळत उत्साहाने गाणी गातात. तसाच एक बालगीत सादर करत आहेत आमचे बालमित्र अनन्या गाडे, तन्मय गरबुडवे, आहान चंदनशिवे, निशा गेदगे, आयुष चंदनशिवे, समिधा चंदनशिवे. एक होता भोपळा त्याला आला खोकला, एक होता भोपळा त्याला आला खोकला, खोकून खोकून थकला आणि पटकन फुटला, खोकून खोकून थकला आणि पटकन फुटला. भोपळ्याच्या बिया रानाभर झाल्या, भोपळ्याच्या बिया रानाभर झाल्या, पाऊस पडताच तरारून आल्या, पाऊस पडताच तरारून आल्या. भोपळ्याचे वेल वाढत गेले, भोपळ्याचे वेल वाढत गेले, भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले, भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले. कोवळे कोवळे छान छान भोपळे, कोवळे कोवळे छान छान भोपळे, आजीने बाजारात नेऊन विकले, आजीने बाजारात नेऊन विकले. धन्यवाद. गुरुशिवाय शिष्य नाही आणि शिष्याशिवाय गुरु नाही, गुरुशिवाय शिष्य नाही आणि शिष्याशिवाय गुरु नहीं. अपने से भरोसा न हटे बस ये ध्यान रहे तुम्हें सदा, अपने से भरोसा न हटे बस ये ध्यान रहे तुम्हें सदा. नकारात्मक ख्याल दूर रहे तुझसे, उनसे थोडा संभलता चला चल. आदर्श विद्यार्थी कसा असावा याबाबत सांगायला येत आहे आमची मैत्रीण समृद्धी प्रवीण कसबे, इयत्ता 4थी. माझा विषय आहे आदर्श विद्यार्थी कसा असावा. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असे विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्व सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. विद्यार्थी हा विद्या ग्रहण करणारा होय. विद्येमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणून म्हटलं आहे विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्व धनांपेक्षा सर्वोच्च धन आहे. ज्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करून स्वराज्य निर्माण केलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा. स्वप्न नाही ती झोपेत पडतात, स्वप्न ती जी आपल्याला झोपू देत नाहीत असे सांगणारे एपीजे अब्दुल कलामांसारखा असावा. कोणताही आदर्श विद्यार्थी जन्मापासून आदर्श नसतो, तो चांगले शिक्षण मिळून आदर्श बनतो. मग ते शिक्षण अनुभवातून. आदर्श विद्यार्थ्यांचा महत्वाचा गुण म्हणजे तो मेहनती असावा. तो आयुष्यातील स्वप्न निर्धारित करून ठेवलेल्या व त्या दिशेने वाटचाल करणारा असावा. आदर्श विद्यार्थी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आपले संपूर्ण बळ लावून प्रयत्न करणारा असावा. तो खेळ, अभ्यास व इतर गोष्टी उत्तमोत्तम करणारा असावा. एकलव्य जसा गुरूंसाठी रात्रंदिवस सराव करून ऊर्जेने भरलेला तसा आदर्श विद्यार्थी असावा. तो आळशी नसतो, त्याची दररोजची दिनचर्या ठरलेली असते. तो योग व्यायाम करणारा असावा. आदर्श विद्यार्थ्याकडे नुसती पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर त्याच्याकडे प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, मेहनतीसह त्याला परोपकार करता आले पाहिजे. देवाप्रमाणे त्याला आई वडील आणि गुरुंनाही वंदनीय मानणारा असावा. सर्वधर्म समभाव, नीटनेटकेपणा, कर्तव्य दक्षता, सार्वजनिक एकात्मता अशी विविध मूल्यांची त्याला जाणीव असली पाहिजे. आदर्श विद्यार्थी एकाग्र असावा. एकाग्रता हा अंगी गुण बाळगणारा असावा. आदर्श विद्यार्थी सकारात्मक असावा. तो आयुष्य आणि आयुष्यातील समस्या पाहण्यासाठी दृष्टी सकारात्मक असावी. सत्यमेव जयते आपल्या भारत देशात ब्रीद वाक्य होय. तसाच आदर्श विद्यार्थी सत्य बोलणारा असावा. खोटे बोलणारे व्यक्ती कधी यशस्वी होत नाहीत.
हे त्याला माहिती असावे. आदर्श विद्यार्थी शिवरायांसारखा देशदशाज्ञाकारी पुत्र होते. तसा आदर्श विद्यार्थी म्हणजे मोठ्यांच्या आज्ञेचे पालन करणारा असावा, मोठ्यांचा सल्ला ऐकणारा असावा. आईन्स्टाईन जसा जिज्ञासू आहे तसा आदर्श विद्यार्थी म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकणारा, हार न मानणारा असावा. वेगवेगळी पुस्तके व माहिती वाचून ज्ञान ग्रहण करणारा असावा. आदर्श विद्यार्थी नियोजन करता असावा. आदर्श विद्यार्थी कल्पक व बुद्धिमान असावा. सध्याच्या आधुनिक युगात AIच्या इंटरनेट सोशल मीडियाच्या जगात नवीन गोष्टी आत्मसात करून येणाऱ्या स्पर्धेत टिकणारा असावा. आदर्श विद्यार्थी असावा कसा? आदर्श विद्यार्थी असावा कसा? आदर्शांचा मनी उमटविणारा ठसा. आदर्शांचा मनी उमटविणारा ठसा. संपादन करेल तो सर्व ज्ञान. संपादन करेल तो सर्व ज्ञान. प्रगतीपथावर नेई देशाची मान. प्रगतीपथावर नेई देशाची मान. आपल्या संस्कृतीचा करणारा सन्मान. आपल्या संस्कृतीचा करणारा सन्मान. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचे ज्याला आहे भान. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचे ज्याला आहे भान. ते गाठण्यासाठी तो करेल जीवाचे रान. ते गाठण्यासाठी तो करेल जीवाचे रान. धन्यवाद. शिवराय लहान असताना जिजाबाई त्यांना रोज एक कथा सांगायच्या. शिवरायांना त्या कथा ऐकून उत्साह यायचा. गोष्टींच्या बोधाने शिवरायांवर चांगले संस्कार घडले. तर अशीच एक धाडशी गोष्ट घेऊन येत आहे आमची बालमैत्रिणी इयत्ता तिसरीतील काव्या संतोषचंद्र शिवे. वनवा आणि ती. माझ्या गोष्टीचे नाव आहे वनवा आणि ती. गडचिरोली जिल्ह्यामध्ये परसरवाडी नावाचे गाव आहे. गाव घनदाट जंगल, नदी, नाले व डोंगरांनी वेढलेले आहे. परसरवाडीत पारू नावाची एक मुलगी राहत होती. ती खूप खोडकर होती. पारूला आई वडील नव्हते. ती आजीकडे राहायची. आजीची गवताची झोपडी होती. पारू आजीला कामात मदत करायची. गावात शाळा होत्या. त्या शाळेत पारू तिसरी शिकत होती. तिला शाळेचा खूप कंटाळा यायचा. तिला अभ्यासाची आवड नव्हती. ती बाहेरच खोडकरपणा करत फिरायची. एका रात्री पारूला गावाबाहेर जंगलात वनवा पेटवलेला दिसला. लांबून त्याचा प्रकाश सुंदर दिसत होता. सर्व पशु पक्षी जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते. अंधारातून लांबून सुंदर दिसणारा वनवा किती भयंकर आहे हे ती प्रत्यक्ष अनुभवत होती. तेवढ्यात पारूला एक पक्षी दिसला. वाळलेल्या झाडावर तो धडप घालत होता. तिथे पक्ष्याचे घरटे होते. पक्षी आग विझवण्यासाठी धडपडत होते असे तिला वाटले. पारू न घाबरता झाडावर चढू लागली. झाडाला आगीने वेढले होते. तिला आगीचे चटके बसत होते. तरी ती झाडावर चढू लागली. बघते तर काय, पारूच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडले. अरे वा, पिल्ले आहेत यात. किती गोंडस पिल्ले आहेत ही. पारूने पिल्लांना घरट्यासह अलगद उचलले व त्यांना खाली घेऊन आले. त्यांना बाटलीतले पाणी पाजले. सुरक्षित एका उंच मोठ्या झाडावर पिल्लांचे घरट्यासह ठेवले. पिल्लांची आई त्या घरट्यात आली. आईला पाहून पिल्लांना खूप आनंद झाला. पिल्लांनी ओरडणे थांबवले. पारूला खूप समाधान वाटले. ती गावाकडे पळत सुटली. लोकांना मदतीसाठी बोलवले. गावातील लोकांनी वनवा विझवला. आता पारूच्या धाडसाने कौतुक झाले. शाळेने तिचा सत्कार केला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. पारूचे मन अगदी समाधानाने भरून आले. पारूने दाखवलेल्या धाडसाने कौतुक झाले. शाळेतल्या शिक्षकांनी तिला एक पुष्पगुच्छ दिला. आता पारू रोज शाळेत येऊ लागली. गाणी कथा ऐकू लागली. लिहायला वाचायला शिकू लागली. धन्यवाद. सोलापूर आकाशवाणी आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे नाते खूपच अनमोल आहेत. सन 2016 पासून होणारे विविध कार्यक्रम, श्यामची आई, पक्ष्यांची दुनिया, शिवरायांच्या पराक्रमांचे नवीन पिढीवर होणारे परिणाम अशा अनेक गोष्टींचे ऑडिओ क्लिप संग्रहित ठेवलेले आहेत. त्या ऑडिओ आम्ही दरवर्षी शाळेमध्ये ऐकवतो. यामुळे आमची एकाग्रता आणि ऐकण्याची क्षमता वाढली. श्यामची आई ही कथा अभिवाचन केलंय सुनीता तारापुरे मॅडम यांच्या आवाजात ऐकताना खरोखरच आपण श्यामच्या गावी गेलो की काय असे आम्हाला वाटते. पक्ष्यांची दुनिया याचे अभिवाचन ऐकतो. यामुळे आम्हाला अनेक पक्ष्यांची माहिती तर मिळालीच, पण पक्षी निरीक्षणाची सवय देखील लागली बरं का. अशा कितीतरी गोष्टी आम्ही सोलापूर आकाशवाणीवर ऐकतो. संस्कारक्षम गोष्टी असो अथवा विज्ञानाशी निगडीत माहिती असो अथवा मनोरंजनाचा कार्यक्रम असो असे विविध कार्यक्रमाचे भांडार असलेला सोलापूर आकाशवाणी खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे. कलागुणांना जिथे मिळतो वाव, कलागुणांना जिथे मिळतो वाव,
सोलापूर आकाशवाणी जगात घुमू दे तुझेच नाव. सोलापूर आकाशवाणी जगात घुमू दे तुझेच नाव. दिलात आम्हा संधी अनमोल, दिलात आम्हा संधी अनमोल. शब्दात वर्णू किती कमी पडतात मोल, शब्दात वर्णू किती कमी पडतात मोल. धन्यवाद. आज आम्हाला सोलापूर आकाशवाणी केंद्राने बालसभेमध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटे वस्ती शाळेचा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल सोलापूर आकाशवाणी केंद्राचे खूप खूप आभार. आणि बालमित्रांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे पत्राद्वारे नक्की कळवा. आम्ही तुमच्या पत्राची वाट पाहत आहोत. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटेवस्ती तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या शाळेला बालसभा या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्राला संपर्क साधू शकता.